हिंदू धर्मात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे। असे केल्याने साधकाला सुख, समृद्धी आणि सुदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते, असे मानले जाते। सनातन धर्मात रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो। पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमी मंगळवार 4 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाईल। धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी झाला होता। त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते। असे केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी, व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते, असे म्हटले जाते। रथसप्तमीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात। चला जाणून घेऊया रथसप्तमीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व। रथसप्तमी कधी आहे? पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 संपेल। अशा तऱ्हेने उदया तिथीनुसार 4 फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे। यंदा रथसप्तमीला शुक्ल योग, शुभयोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग अशा 4 शुभयोगांचा योग, संयोग होत असून या शुभयोगातच रथसप्तमी साजरी केली जाणार आहे। स्नान मुहूर्त। रथसप्तमीच्या दिवशी स्नानाची वेळ सकाळी 5:23 ते सकाळचे 7:08 अशी आहे। रथसप्तमी पूजा विधी। रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा। ब्रह्म मुहूर्तात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे। पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा सुरू करा। सर्वप्रथम सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याने अर्घ्य द्या। नियमानुसार सूर्यदेवाची पूजा करा। सूर्यमंत्र आणि सूर्यचालिसाचे पठण करा। यानंतर सूर्यदेवाची आरती करावी। रथसप्तमीचे महत्त्व। रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो। असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते। त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते। असे सांगितले जाते की रथसप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते। स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते। त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते। मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले। मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल? म्हणून त्यांनी देवाला विचारले। तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला। ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात। याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो।